विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे. हे आपलं 9व्या अभंगातील हे 4थं चरण आहे, म्हणजे थोडक्यात शेवटचं चरण आहे. आणि यात ज्ञानेश्वर महाराजांनी सगुणाचं ध्यान या 3 महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत. सगुणाचं ध्यान, नामाचा पाठ आणि प्रपंचाचं मौन. तर सगुणाचं ध्यान, अद्वैताचं ज्ञान झालं तरीही ध्यान करावं लागतं. कालच्या पाठामध्ये काय झालं, द्वैताची झाड आणि गुरुविन ज्ञान. द्वैत निवृत्त होऊन त्याला अद्वैताचं ज्ञान झालं आणि अद्वैताचं ज्ञान झालं तरी सुद्धा त्याला ध्यान करावं लागतं. का करावं लागतं तर ते तुम्हाला नंतर सांगतो. पण ध्यान हे सर्व साधनात सर्वोत्कृष्ट असं साधन आहे, सर्वोत्तम साधन आहे ध्यान. ध्यानाचं काय आहे, चित्ताच्या शांती करता हे ध्यान हे सर्वोत्तम साधन आहे. आपल्या आरोग्याकरता हे ध्यान हे सर्वोत्तम साधन आहे. त्याचप्रमाणे श्रवण मनन केल्याच्या नंतर निध्यासाच्या रूपाने आपल्याला ध्यान हे भगवत प्राप्ती करता हे सर्वोत्तम साधन सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे ब्रह्माचं शब्द ज्ञान झालं, त्या माणसालाही ध्यान करावंच लागतं, त्यालाही ध्यान हे सर्वोत्तम साधन सांगितलं. ब्रह्माचं परोक्ष ज्ञान झालं तरी त्याला ध्यान हे सर्वोत्तम साधन सांगितलं. ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान झालं तरी सुद्धा त्याला ध्यानाचं हे अपरोक्ष ज्ञान झाल्यावर का तर ते ज्ञान स्थिर करण्याकरता. त्याचप्रमाणे दृढापरोक्ष ज्ञान झालं तरी सुद्धा त्याला ध्यान हे सर्वोत्तम साधन सांगितलेलं आहे. दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर ध्यानाची गरज काय असते तर ब्रह्मानंदाचा भोग घेण्याकरता वृत्तीची एकाग्रता करावी लागते. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास आणि ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा या करता ध्यानाची आवश्यकता असते. आणि दुसरा मुद्दा, दृढ अपरोक्ष ब्रह्माचं जीव ब्रह्मैक्याचं दृढापरोक्ष ध्यान झाल्याच्या नंतरही आपल्या संप्रदायामध्ये तुका म्हणे आता आणि आम्ही मुक्तीच्या माथा, म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर सुद्धा भक्ती सुखाचा जीवनमुक्ती विलक्षण आनंद घेण्याकरता वारकरी संप्रदायामध्ये भक्ती मानलेली आहे. जसं भजन भक्तीचा आनंद असतो तसा ध्यानामध्ये सुद्धा त्याला आपल्या त्या भजन भक्तीचा आनंद घेत असतो, म्हणून त्याला ध्यान सांगितलंय. ते ध्यान सगुणाचं आहे ना, आणि त्यामुळे म्हणजे सगुणाचं ध्यान हे सर्व ध्यानापेक्षा सर्वोत्तम ध्यान आहे आणि ते सर्वश्रेष्ठ आहे, सर्वापेक्षा सुलभ आहे, सर्वापेक्षा फलदायी आहे. आणि सर्वात ध्यानामध्ये जो प्रत्यक्ष आनंद मिळतो तो कोणत्याही साधनात मिळत नाही. असं हे ध्यान अतिशय इतर साधनापेक्षा सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम असं साधन सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. तर ध्येय म्हटल्यानंतर त्यात 3 गोष्टी येतात. कोणत्या गोष्टी येतात, पहिला असतो त्याला म्हणतात ध्याता, दुसरा असतं ध्यान आणि तिसरं असतं ते ध्येय. तर प्रथम ध्येय सांगतो. ध्येय कशाला म्हणतात, ध्येयत्व म्हणजे ध्यान विषयत्वम ध्येयत्व. ज्याचं ध्यान करता त्याला ध्येय अशी संज्ञा येते. ध्यान विषयत्व, ध्यान त्या ध्यानाचा विषय काय आहे, त्या ध्यानाचा विषय सगुण परमात्मा आहे का, त्या ध्यानाचा विषय निर्गुण परमात्मा आहे का, त्या ध्यानाचा विषय कदाचित प्रपंच कोणाच्या ध्यानात काय काय सांगता येते. आणि म्हणून जे ध्यानाचा विषय असतो त्याला म्हणतात ध्येयत्वम, ध्येय. ध्याता कशाला म्हणतात तर ध्याता याचा अर्थ ध्यान आश्रय. हा या वृत्तीचे, ज्या वृत्तीने ध्यान करतो त्या वृत्तीचा आश्रय जो असतो त्याला म्हणतात ध्याता. ध्याता म्हणजे विजाती प्रत्यय अनंतरित सजाती प्रत्यय सजाती प्रत्यय प्रवाह करता. म्हणजे थोडक्यात सारखा पहिला जो प्रवाह आहे वृत्तीचा त्याचप्रमाणे दुसरा प्रवाह हा त्या ध्यात्याला निर्माण करावा लागतो. त्याला म्हणतात सजातीय प्रवाह अंतरित. म्हणजे याचा अर्थ तो वृत्तीचा प्रवाह तसा ठेवून दुसरा प्रवाह त्यात न घेता पुन्हा पुन्हा तो प्रयत्न करणं, असा जो प्रयत्न करणारा असतो त्याला म्हणतात ध्याता. समजलं. आणि दोघांच्या मध्ये असतं ते महत्वाचं, त्याला म्हणतात ध्यान. तर ध्यान म्हणजे काय, अंतरा आवृत्ती अनंतरवती प्रत्येक तानता ध्यानम.
तर अंतरा म्हणजे काय, तो आतल्यात असतो वृत्तीचा प्रवाह. म्हणजे वृत्ती काय असते, अशी फिरते. मग तो प्रवाह असतो अनंतरवती. तर त्या कालात त्या वृत्तीचा अंतर न पडता जशी ती वृत्ती धारावाहिक वृत्ती असते ती टिकते, आपलं ती तुटते आणि तुटल्याच्या नंतर पुन्हा ती जोडावी लागते. पुन्हा 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 जोडून, पण त्या ध्यानाच्या वृत्तीत जो प्रवाह असतो त्या दुसरा प्रवाह न येऊ देणे. मग तो एक अखंडकार प्रवाह असतो, त्याला म्हणतात प्रत्येकतानता. थोडक्यात वृत्तीची किंवा चित्ताची एकाग्रता, त्याला म्हणतात ध्यान. तर ध्यान शब्दाचा अर्थ योगशास्त्रात त्याचं फार गोड वर्णन केलं आहे. त्या योगशास्त्रात असं म्हटलंय, ध्येयम सत्तम मनो यस्य ध्येयम एव अनुपश्यति नान्य पदार्थम जानाति ध्यानम एव एतत् प्रकीर्तितम. तर त्याला असं ध्यान असं म्हणतात. तर यस्य मनः ध्येय असक्तम, ज्याचं मन ज्याचं ध्यान करतं त्याच्याशी काय असलं पाहिजे, आसक्त असलं पाहिजे. मनो यस्य ध्येय असक्तम म्हणजे ज्याचं मन त्या ध्येयाविषयी अत्यंत आसक्त असतं. आणि दुसरी गोष्ट ध्येयम एव अनुपश्यति म्हणजे ध्येयम एव अनुपश्यति, जे ध्येय आहे तेच ज्ञान दृष्टीने वृत्तीने पुन्हा पुन्हा तेच पाहणं. म्हणजे ध्येयाच्या ठिकाणी आसक्त असणं, त्या ध्यानाच्या वृत्तीने पुन्हा पुन्हा तेच पाहणं. आणि तिसरी गोष्ट अन्य पदार्थम न जानाती, दुसरे पदार्थ त्यांनी पाहू नये, चिंतन करू नये. यालाच म्हणतात ध्यानम एतत् प्रकीर्तितम. याला ध्यान असं म्हणतात. 3 गोष्टी सांगितल्या. ध्येयाच्या ठिकाणी त्या वृत्तीची आसक्ती पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्याचं मन त्या ध्याना वाचून दुसरं पाहत नाही. तिसरी गोष्ट ध्याना वाचून दुसरं तो जाणतही नाही. आणि अशी जी वृत्ती असते त्याला म्हणतात ध्यान. समजलं? असं ध्यान असतं. ते ध्यान काय करतं, ज्याचं ध्यान केलं त्याला तद्रूप करून टाकतं. ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगामध्ये फार सुंदर वर्णन केलंय आणि ते वर्णन सदृष्टांत केलंय. माऊली म्हणतात, भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होय कीटकत्व जाय पारटोनी. ती भ्रमरी असते आणि तो कीटक असतोय. ती ते कीटकाला धरून आणते आणि त्याला सारख्या त्याच्या घरट्या ठेवून त्यासारखे टोच्या मारते ती त्याला. तर त्या टोच्या मारल्या म्हणजे त्याला दंक करते सारखं. तर ते कीटक काय करतं, त्या धाकाने त्याला रात्रंदिवस फक्त त्याला काय दिसतं, ती भ्रमरीच दिसते. म्हणजे ती भुंगा, त्या भुंग्याची बायको म्हणा भ्रमरी असल्यामुळे. मग त्या भुंग्याच्या टोचीमुळे तो त्रस्त झालेला असतो. तिचं ध्यान करून 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 एक दिवस तो त्याचं कीटकत्व जातं आणि त्याला पंख फुटतात आणि डायरेक्ट तो भ्रमरीवरूनच उडायला लागतो. पहा हा ध्यानाचा प्रकार केवढा प्रभावी त्याचा असं आहे. आणि म्हणून तसंच ब्रह्मध्यासे स्वये ब्रह्मची होय जे जीवत्व लोपणी जीवत्व लोपे जे सहजची. ब्रह्माच्या ध्यानाने, परमात्म्याच्या ध्यानाने तो जीव सहजरित्या ब्रह्मरूप होतो, परमात्मरूप होतो आणि त्याचं जीवत्व पूर्ण पालटून जातं. त्याप्रमाणे त्या कीटकाप्रमाणे जसं कीटकाचं कीटकत्व जातं आणि काय होतं, ब्रह्मत्व प्राप्त. तसं ब्रह्म ध्यानाने, परमात्म्याच्या ध्यानाने, ध्यानदेव म्हणे सगुण हे ध्यान, ह्या सगुणाचं ध्यान केलं परमात्म्याचं तर जीवत्व जाऊन त्याला ब्रह्मत्व प्राप्त होतं. असं या ठिकाणी थोडक्यामध्ये ध्यानाचं महत्व असं आहे. तर ध्यान करत असताना ज्याचं ध्यान केलं तद्रूपता प्राप्त होणं त्याला ध्यान असं म्हणतात. तुम्हाला ध्येयाचं लक्षण सांगितलं, ध्यानाचं लक्षण सांगितलं, ध्यानाचं लक्षण सांगितलं आणि ध्यानाचे परिणाम पण सांगितले. ध्यानाचे परिणाम काय होतात हे पण सांगितलेलं आहे. आणि म्हणून ध्यानाचे प्रकार तुम्हाला विचारसागरात गेले आहेत. ध्यानाचे प्रकार 3 असतात. पहिला असतं प्रतीक ध्यान, ध्येय असो ध्येयानुसार ध्यान, अहंग्र ध्यान, त्याचप्रमाणे प्रणव ध्यान, निर्गुणाचं ध्यान आणि शेवटी कशाचं असतं ते तर सगुणाचं ध्यान असतं. तर प्रतीक ध्यान कशाला म्हणतात, अन्यचं अन्य रूपाने ध्यान करणं याला म्हणतात प्रतीक ध्यान. म्हणजे थोडक्यामध्ये समोर ठेवायला असतो शाळीग्राम आणि शाळीग्रामाचं ध्यान करत असताना कोणाच्या रूपाने, विष्णूच्या रूपाने. सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सविशेषं सहार वक्षस्थल कौस्तुभस्यं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं
शंख, चक्र, गदा, चतुर्भुज, मुकुट असं हे जे ध्यान असतं तिथं ते काही रूप नसतं, असतो शाळीग्राम. पण तसं किंवा बाणाच्या रूपाने भगवान शिवाचं ध्यान करणं त्याला म्हणतात ते प्रतीक ध्यान असतं. आणि दुसरं ध्यान असतं ध्येयानुसार ध्यान, प्रत्यक्ष भगवानच. आता तुम्हाला श्लोक म्हणला तसा प्रत्यक्ष भगवंताचे जे सगळे अलंकार असतात ते या ठिकाणी वंशभूषित करा नवनीरदाभा पीतांबरा धरुणी फला तुरुष्टा पूर्णेंदु सुंदर मुखादरिंद नेत्रा कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने. असा हा भगवान वंश धारण केला, दीड पाय असला, मुकुट असला, वनमाला धारण केल्या, अत्यंत मुकुसुंदर असणारा, असा मेघश्याम असणारा, जेवढे त्याचे अलंकार रूप आहे ते काय म्हणतो आपण वृत्तीपुढे किंवा आपल्या दृष्टीपुढे ठेवून जे ध्यान केलं जातं त्याला म्हणतात ध्येयानुसार. जसं ध्येय तसं ध्यान. ध्येय वेगळं आणि त्याचं वेगळ्या रूपाने ध्यान करणं याला म्हणतात ते प्रत्येक ध्यान. आणि हे असतं ते ध्येयानुसार ध्यान. आणि तिसरं असतं ते अहंग्र ध्यान. अहंग्र ध्यानाचा अर्थ ते ध्येयानुसारच ध्यान असतं, ते पण ध्येयानुसार ध्यान असतं ते अहंग्र ध्यान. पण त्यात ब्रह्म आणि आत्मा जीवात्मा याच्या अभेदाचं अधिक विशेष चिंतन असतं. जीव ब्रह्मैक्य ज्ञान, आपलं जीव ब्रह्माचं ऐक्य असा वृत्तीचा आकार धरून ध्यान केलं जातं त्याला म्हणतात ते अहंग्र ध्यान. 3 ध्यान झाले. आणि मग या उपनिषदामध्ये प्रणव ध्यान सांगितलं, त्याला प्रणव उच्चार असं म्हणतात. ओम असा उच्चार करायचा आणि त्या ओंकाराचं ध्यान करायचं. कारण ओंकार हेच आहे भगवंत, त्याला प्रणव वाचक असं म्हणतात. म्हणजे ओम इति एतत् अक्षरम उद्गीतम उपासित असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. तर ओंकाराचं ध्यान करावं असं म्हटलेलं आहे. भगवंताने असं या ठिकाणी 7व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर ते कोणतं ध्यान आहे तर ते ओम तत्सत निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधम. या श्लोकामध्ये जे सांगितलंय तर ते ओम नाही, हा ते झालं प्रणव. ओम तत् आणि सत असं परमात्म्याचं रूप आहे. तर ते कोणतं ध्यान असतं ते निर्गुणाचं ध्यान असतं. निर्गुण परमात्म्याचं ध्यान. ते निर्गुण परमात्म्याचं ध्यान 2 प्रकारचं असतं. एक अपर ब्रह्माचं ध्यान आणि एक परब्रह्माचं ध्यान. जे अपर ब्रह्माचं ध्यान करतात ते म्हणजे ब्रह्मलोकाला प्राप्त होतात. आणि परब्रह्माचं ध्यान करतात ते प्रत्यक्ष ब्रह्मरूपच होत असतात. आणि म्हणून असं हे ध्यानाचं महत्त्व सांगितलं. थोडक्यात मोक्ष प्राप्ती होते, ब्रह्मप्राप्ती होते त्याला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. सगुणाचं ध्यान एवढं महत्त्वाचं असतं. पण ध्यान करत असताना एक विशेष प्रकारची प्रक्रिया असते. काय प्रक्रिया असते तर ध्यान करत असताना पहिली गोष्ट विधी, दुसरा लागतो विश्वास, तिसरी लागते इच्छा आणि चौथा लागतो आग्रह. तर त्याला ध्यान करतो. उपासनेमध्ये या 4 गोष्टी असाव्या लागतात. भजन करत असताना, पूजन करत असताना, नामस्मरण करत असताना किंवा ध्यान करत असताना या गोष्टी लागतात. विधी याचा अर्थ शास्त्रांनी सांगितलेलं. रामरक्षा स्तोत्र तुम्ही म्हणताना रोज त्याच्यामध्ये पहिला श्लोक असतो ध्यायेदाजानुबाहुं धृतशर्धं संबद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं प्रसन्नं वामाकारूढ सीतामुखकमलनिर्लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं म्हटलं रामचंद्रम. तर हे भगवंताचे सर्व अलंकार आणि त्याच्या अवयवाचं वर्णन, पित्तंबराचं सगळं वर्णन केलं. ते सगळं वर्णन नको करायला इथं. पण तिथं काय म्हटलं सो त्याला ध्यायेत. हे काय केले ते आज्ञा म्हणजे थोडक्यात विधान केलंय. ध्यायेत या रूपाचं ध्यान करावं असं शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी ध्यायेत म्हणून ध्यानाचा जो विधी सांगितलेला असतो तर त्या विधी अनुसार ध्यान करणं म्हणजे विधी पाहिला त्याला म्हणतात विधी लागतो. दुसरी गोष्ट काय लागते विश्वास. थोडक्यात ज्या शास्त्राने सांगितलं त्या शास्त्रावरती, ज्या गुरुने सांगितलं त्या गुरुवरती आणि जो विषय आहे त्याच्यावरती प्रगाढ श्रद्धा लागते. आणि मग अशी श्रद्धा जर असेल तर त्याला ध्यानाचं फल प्राप्त होत असतं. म्हणून जशी विधीची गरज असते तशी विश्वासाची. विश्वास याचा अर्थ श्रद्धा. आणि तिसरी गोष्ट असते इच्छा.
थोडक्यात त्याला तीव्र जिज्ञासा लागते. नाही तर ध्यानाला बसला, इकडं खाजितो तिकडं खाजितो, उठूनच येतो खालीच बसतो, इकडंच पाहतो तिकडंच पाहतो. ध्यान एकाग्र व्हावं याकरता त्याची तीव्र इच्छा असावी लागते. आणि शेवटी गोष्ट असते आग्रह. तर तो आग्रह काय असावा लागतो? मग ध्यान करत बसता असताना मांडीत ताठ कळते, उठावं वाटतं, मन इकडं तिकडं जातं, किंवा ध्येयाकार झालेली जी वृत्ती असते ती वृत्ती पुन्हा पुन्हा तुटते आणि दुसऱ्या विषयाचं चिंतन करत असते. तर त्या दुसऱ्या विषयाचं चिंतनाला सारून जे ध्येय आहे तदाकार वृत्तीला दाबून ठेवून असा त्याला आग्रह असं म्हणतात. आग्रहाने दुसऱ्या विजाते प्रत्यय प्रवाह आत न येऊ देता आणि सजातीय वृत्तीचे प्रवाह पुन्हा पुन्हा आवर्तन करणं, तसा त्याला आग्रह लागतो. आणि असा आग्रह असेल तर ते ध्यान होत असतं. म्हणून ध्यानाकरता विधी, विश्वास, इच्छा आणि आग्रह या गोष्टी लागतात. आणि मग त्याला त्या ध्यानाचं फल प्राप्त होतं, ध्यान करता येतं असं. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. सगुणाचं ध्यान हे फार महत्वाचं मानलेलं आहे. तर सगुणाचं ध्यान सर्व करता, तुम्हाला किती करतात बरेच मुद्दे सांगितले, तर ते सर्व करता उपयुक्त आहे. सर्व करता सगुणाचं ध्यान, आता तुम्हाला ध्यानाचे 4-5 प्रकार सांगितले, त्या सर्व प्रकारापेक्षा सगुणाचं ध्यान हे फार सुलभ आहे. कारण त्या वृत्तीला एक आश्रय असतो. तुम्ही आता प्रत्येक ध्यान केलं तिथं काय वेगळं, ध्येयानुसार ध्यान केलं, अंग्र ध्यान केलं, प्रणव ध्यान केलं, तर याच्यामध्ये इतके गोडवा नाही, त्याच्यामध्ये सुंदरता नाही, त्याच्यामध्ये मनाला आकर्षकता नाही. पण सगुण परमात्म्याचं ध्यान करत असताना सगुण परमात्मा सुंदर आहे, रूपवान आहे, त्याचे सगळे गुणाने गुणवान आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याचं ध्यान जसं सर्वता उपयुक्त आहे, सगुण परमात्म्याचं ध्यान हे सर्व ध्यान करणाऱ्याच्या त्या ध्यात्याकरता सर्वांना उपयुक्त आहे, तसं सर्वांकरता फार सुलभ आहे. कोणाला पण ध्यान करतात सुलभ आहे. बरं, दुसरी गोष्ट सहज आहे. इतरत्रच तुम्हाला आसन घातलं पाहिजे, मांडीच घातली पाहिजे, इतर ह्या सगळ्या विधी तिथे येतात. सगुणाचं ध्यान काय, 2 पायावर बसून जरी ध्यान केलं तरी चालतं. ती काही गोष्ट नाही. म्हणजे याचा अर्थ काय, सहजरित्या करता येत असतं. आणि चौथी गोष्ट काय, त्या ध्यानाचं तात्काळ फल असतं. जसं सद्य फलते गांधारी, काय वेदांत फलते कालेनं, ज्योतिषी फलते नवा आणि सद्य फलते गांधारी असं म्हणतात. वेदांताचं फल केव्हा तरी कालाने मिळतं का नाही माहीत नाही, पण कालाने मिळतं ते. आणि ज्योतिषाचं फल फलते नवा, ज्योतिषी सांगितलं, पण ज्योतिषी असं होईलच असं काही खात्री नसते. पण संगीत जर उत्तम प्रकारचं गायलं तरी सरळ जरी एखाद्या अभंग सरळ जरी म्हटला कीर्तन प्रवचनात, तर त्या समोरच्या माणसावर परिणाम होतो. संगीत गायल्याच्या नंतर एखादा समोरचा मनुष्य रडू शकतो किंवा त्याच्या अंगावरती शहारे पण आणू शकतो. जसा समोरचा श्रोता तसा जो वक्ता, दोन्हीवर सद्य फलते गांधारी. तसं या सगुणाचं ध्यान ज्या क्षणाला केलं त्याच क्षणाला त्याला आनंद देतं. आलं का लक्षात? म्हणजे सर्वला उपयुक्त आहे, सर्वापेक्षा इतर सुलभ आहे आणि सर्व ते अगदी सहज आहे आणि सर्वाला तत्क्षणी तत्काल आनंद देणारं असं हे सगुणाचं ध्यान असतं. आणि म्हणून या रूपगोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधूमध्ये ध्यानाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत आणि ते आपल्या वारकऱ्यामध्ये अगदी सहज घडतात. ते ध्यानाचे प्रकार वारकऱ्यामध्ये सहज घडत असतात. तर ते 4 प्रकार सांगेल. ध्यानम रूपगुण क्रीडा शेवादे सुष्टु चिंतनम. स्वतः चिंतन म्हणजे 4 गोष्टी सांगितल्या. ध्यानम काय, रूप ध्यानम, गुण ध्यानम, क्रीडा ध्यानम, सेवा ध्यानम, असे 4 प्रकार सांगितलेले आहेत. तर वारकऱ्यामध्ये रूप ध्यानम, आपण रूपाचं ध्यान आपण ध्यानाच्या म्हणतो कमी भगवंताचे, म्हणजे थोडक्यात डोळे झाकले त्या वृत्तीला आपण जसं शाळीग्रामाशी जोडतो प्रत्येक ध्यानात, तसं या ठिकाणी भगवंताशी नाही जोडायचं, तर भगवंताच्या रूपाशी ज्या कला जोडल्या जातं, वृत्ती जोडल्या जाते, त्या कला त्याला म्हणतात रूप ध्यान. आणि रूप ध्यान काय आहे? तुकाराम महाराज म्हणतात, आवडे हे रूप गोजेरे सगुण, पाहता लोचन
तात्काळ पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे आयसाची तूर आहे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा ती वृत्ती न हलता. मग तिथं लाचावले मग लागलीशी बुडी हे जीवन न सोडी असे झाले. याचा अर्थ ते रूपाचं ध्यान आहे. असं रूपाचं ध्यान तुकाराम महाराज म्हणतात. आता दृष्टी पुढे आयसाची तूर आहे असं सांगितलं ते लाच. म्हणजे याचा अर्थ काय, तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. कारण का, त्या सगुण परमात्म्याची जी सुंदरता आहे ती तुम्हाला खिळून ठेवते. तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. याचा अर्थ ती दृष्टी त्याला बाजूला जाऊ देत नाही. म्हणजे देह भाव हरपला आणि तुझं पाहता विठ्ठला. हा काय झाला प्रकार, तो रूपाचा प्रभाव आहे. तो रूपाचा प्रभाव आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवण्या तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. मकर कुंडले तिरुपती श्रवणी कंठी कौस्तुभनी तुका म्हणे माझे हेची सर्वस्व. म्हणजे संपूर्ण भगवंताचं हे जे आहे ना ते सगळे रूपाचं आहे. ती भगवंताचे हे सगळे रूप अलंकार वगैरे ते सगळं त्याचं एक ते प्रकारचं एक रूपच आहे. ते असं रूप पाहता लोचनी सुख झाले ओसादिनी. अनेक आपल्याला सांगता येतील. त्या पण कामापुरतं तुम्हाला सांगितलं. आता असं त्याला म्हणतात हे रूप ध्यान किंवा रूपाचे ध्यान. दुसरं ध्यान असतं गुण ध्यान. तुझ्या पार नाही गुणा माझे अल्पमती नारायणा. तर भगवंताचे गुण, त्याला गुण लावण्याची खाणी. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मग भगवंताचे गुण काय असतात, तर जसं रूप हा सुद्धा एक प्रकारचा गुणच असतो. तर त्याच्या ठिकाणी दुसरे पण काही गुण आहेत. जसं या ठिकाणी गाय गोपाळ काय, गाय गोपाळ यमुनेच्या तटी येथे पाणी मिळवून जगजेठी आपण म्हणतो का त्या काळात. मग तर गाय ज्या काळात चालत जातो त्या काळात भगवंतांनी वेणू वाजवलेला आहे का नाही. वेणू वाजविते यमुनेच्या तटी वगैरे पुष्कळशे प्रमाण आहेत त्याच्याबद्दलचे. तर मग वेणू वाजवणं हा भगवंताचा वेणू वाजवणं हा काय एक प्रकारचा गुण आहे. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुरुवर्य वसती जेत. तर भगवंताचे हे गुण आहेत आणि या गुणाचं वर्णन करायचं आहे. काय ते गुण, यश. आपण चिंतन करलो भगवंतांनी कसं यश मिळवलं. एवढी युद्ध केले, एवढे मोठमोठे दैत्य मारले, एवढे सगळे दैत्य मारले. त्यात भगवंतांनी काय काय केलं, तर भगवंताला कसं कसं यश मिळालं. तर अशी भगवंताची यशोगाथा म्हणतात त्याला. तर तो ध्यानामध्ये यशोगाथा म्हणजे भगवंताच्या यशाचं चिंतन करतो त्या काळात त्याला गुणध्यान असं म्हणतात. दुसरी गोष्ट श्री, त्याचं ऐश्वर्य, त्याची संपत्ती, जेवढी जगातली संपत्ती सगळी त्याची संपत्ती श्री आणि औदार्य. त्याच्या उदारतेचं आपण चिंतन करू शकतो का नाही. भगवंतांनी कोणाला काय काय दिलं, कोणाला, म्हणजे याचा अर्थ जसे प्रभू रामचंद्र सोन्याची लंका विभीषणाला देऊन टाकली. असे भगवंताचे अनेक प्रकारचे उदाहरणं आहेत. सुदामाला एवढी सोन्याची नगरी तयार करून दिली. अनेक ठिकाणी भगवंताची उदारता आहे. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र देताना म्हणशी पात्रा पात्र. असं उदार तू हरी आणि आयशी कीर्तीच्या रात्री. तर त्याचे जे उदारता आहे तर त्या उदारतेचं ध्यान, हे ध्यान कशा करायला सांगितलं, तर भगवंताच्या स्वरूप सगुण रूपामध्ये, त्या सगुण रूपाच्या ध्यानामध्ये हे अंतर्भूत असतात. हे ध्यान रूपाचं ध्यान झालं, आता गुणाचं ध्यान झालं. मग तसं आता आपण अवधारीचं ध्यान केलं आणि आता आपण एक कीर्तन असतं, प्रवचन आहे, पाठ आहे, किंवा आता आपण गीता वाचतो. मग गीतेचं तत्वज्ञान असतं की नाही. मग ते भगवंतांनी तत्वज्ञान सांगितलं, अर्जुनाला सांगितलं, उद्धवाला सांगितलं, कसं ज्ञान सांगितलं असेल, ते ज्ञान काय असतं. म्हणजे याचा अर्थ त्याच्या ज्ञानाचं जे चिंतन करतो ते काय एक प्रकारचं ध्यानच असतं. आपण श्रवण करतो हे सुद्धा एक प्रकारचं ध्यानच असतं. ते पण ते कोणतं ध्यान आहे, ते गुणच, भगवंताचा गुण आहे ना तो. मग असं ज्ञान असतं ते. तसं भगवंताचं वैराग्य, वैराग्य, हो भगवंताचं वैराग्य पण त्याचं मोठं वैराग्य आहे ना. म्हणजे त्याचा त्याग जो असतो तो, तर त्या वैराग्याचं पण ध्यान करता येतं. आणि तसं त्याचं ऐश्वर्य, तर त्याचे द्वारकेसारखं जेवढं ऐश्वर्य आहे तिथं त्याचं म्हणण्यापेक्षा संपूर्ण
जगतच हे त्याचा ऐश्वर्य आहे, वैकुंठ हे त्याचा ऐश्वर्य आहे. आणि सगळ्या ऐश्वर्याची जननी कोण आहे? लक्ष्मी, ही त्याची दासी आहे. आणि सगळ्या ऐश्वर्याचा खजिना सांभाळणारा कुबेर हा तो त्याचा दास आहे. तो त्यामुळे त्याचा ऐश्वर्य असं असू शकतं. ऐश्वर्याचं ध्यान करणं, वैराग्याचं ध्यान करणं, ध्यानाचं ध्यान करणं, उदारतेचं ध्यान करणं, किंवा श्री संपत्तीचं ध्यान करणं, यशाचं ध्यान करणं, हे सर्व ध्यान करणं याला म्हणतात गुणध्यान. असं गुणाचं ध्यान असतं ते 2. आणि तिसरी गोष्ट त्याला म्हणतात क्रीडा ध्यान. तर भगवंतांनी क्रिया केली असेल की नाही, माणसाला अचंबित करून टाकणाऱ्या ज्या गोष्टी जगात कोणालाही करता येणार नाहीत, असे भगवंताचे अनेक उदाहरणं आहेत. भागवत गच्च भरलेला आहे. संत वाङ्मयात त्याचे अनेक उदाहरणं सांगितले. पण तरी कामापुरतं तुम्हाला लक्षात येण्याकरता, गिरी गोवर्धन येणे उचलिला, कालिया महासर्प नाथून आणला, जळत वनवाहू मुखेशी त्रासिला, गिळिता आगासुर चिरवली सांडिला. त्याची काय झाली? लीला. त्याची काय झाली? क्रीडा. त्याची क्रीडा आहे का नाही? गोवर्धन कसा उचल, गिरी गोवर्धनीने उचलला. ज्यावेळी कालियाचं मर्दन केलं, आपण त्या कथा सांगतो, कथा ऐकतो. मग कथा आपण न सांगितली आणि आता आपण न ऐकलं, पण मनामध्ये चिंतन करतो की नाही? मनामध्ये चिंतन करू शकतो ना. मग ज्या काला त्या भगवंताच्या क्रीडेचं चिंतन केलं जातं त्याचंच नाव म्हणतात, त्या म्हणतात क्रीडा ध्यान. त्याने गोवर्धन कसा उचलला असेल आपण आपल्या मनामध्ये चिंतन करू शकतो, त्याला म्हणतात क्रीडा ध्यान. आलं का लक्षात? आणि मग ते किंवा गाई गोपाळ यमुनेच्या तटी आपण म्हणतो, त्या घरात गाई चारायला गेला, त्या विट्टी दांडू चेंडूर लगोर नाना परी खेळ मांडलेला यमुनेच्या तरी विट्टू दांडू खेळणं असेल. कितीतरी तुम्हाला उदाहरण सांगता येत असेल. हुतुत्व आहे, हुतुत्व आपण म्हणतो ते हुतुत्व असतं, विटी दांडू असतो, सुरपात. त्या सगळ्या भगवंताच्या ज्या खेळाचे वर्णन केले त्या सर्व भगवंताच्या काय त्या लीला आहेत. आणि लीला याचा अर्थच क्रीडा असतात. म्हणजे इतर सर्वसाधारण सामान्य माणसापेक्षा त्या क्रीडेला लीला का म्हटलं आणि आपल्या क्रीडेला लीला का म्हणत नाही? तर आपल्या ज्या सगळ्या क्रीडा असतात त्यात अहंता असते आणि भगवंताच्या त्या क्रीडेमध्ये कोणत्याही प्रकारची अहंता नसते, म्हणून त्या क्रीडेला लीला असं म्हटलं जातं. आणि इतरांच्या ज्या क्रीडा असतात त्या क्रीडेमध्ये राग, द्वेष, लोभ, अहंकार आणि काय म्हणतो अपेक्षा, अशा अपेक्षा हे सगळ्या असतात त्या क्रियेमध्ये. त्यामुळे त्याला लीला ही संज्ञा येत नसते. आणि भगवंताच्या त्या सगळ्या क्रीडा या काय म्हणतात लीला असतात. म्हणून ती रास केली ही पण एक क्रीडाच आहे ना, म्हणून त्याला रास लीला असं म्हणतात. असं आहे. आणि ती 4थी गोष्ट काय त्याला म्हणतात ध्यान, सेवा ध्यान. आपल्या इथे सेवा ध्यान. तो सेवा ध्यान काय आहे? आपण ज्या कालामध्ये भजन करतो, मग भजन करतो, मग आता बऱ्याच वेळा काय म्हणतात आपली सेवा असते. भजनाला कीर्तनाला सेवा म्हणतात का नाही आपल्या संप्रदायात? आज माझी इकडं सेवा होती, तिकडं सेवा होते. मग आपण पूजन करतो त्या कालात पूजनाचं ध्यान करतात, पूजेचं ध्यान करतात. डोळे झाकून घेतले ना आपण, त्याला मानसिक पूजा आपण असं म्हणतो, त्याला मानस पूजा आपण असं म्हणतो. मग भजन असतं, पूजन असतं, किंवा आपण भगवंताची सेवा करतो. आपण ध्यानाने असं म्हणू शकतो, भगवंताची मूर्ती घेतली, आपण पूजा करतो, स्नान घातलं, कपडे घातले, अलंकार घातले, मुकुट घातला, आरती वाळली, त्याला भोजन दिलं, त्याला पानाचा विडा दिला वगैरे 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 आपण ध्यानामध्ये करतो. त्याला मानस पूजा आपण असं म्हणतो. आणि म्हणून कीर्तन, प्रवचन हे सर्व जे असतं ते काय आहे? त्या सेवा ध्यान, मनोमय पूजा आणि याची पडे केशी राहतात असं आपण वर्णन करत असतो. असं तात्पर्य. याचा अर्थ हे वारकरी संप्रदायामध्ये सहजरित्या घडलेले ध्यान आहेत. म्हणजे कोणतं रूप ध्यान असेल, गुण ध्यान असेल, क्रीडा ध्यान असेल, म्हणजे त्याला लीला ध्यान म्हणतात. आणि 4थं असतं ते सेवा ध्यान असतं. ते असं ध्यान असतं ते. आणि म्हणून त्या योग वासिष्ठामध्ये म्हटलंय, पूजनम ध्यानम एव अनंतरम नान्यत अस्ति पूजनम तस्मात् त्रिभुवन आधरम नित्यम ध्यानेन पूजयेत. तो जेव्हा तुम्ही ध्यान करता तो त्या ध्यानामध्ये कशाचा अंतर्भाव होतो? पूजेचा अंतर्भाव. पूजेमध्ये ध्यानाचा अंतर्भाव होत नाही.
पण ध्यानामध्ये मात्र पूजेचा अंतर्भाव होत असतो. म्हणून त्रिभुवन आधारम नित्यम, संपूर्ण त्रिभुवनाचा आधार असणारा परमात्मा जर त्याचं ध्यान केलं तर त्याच्यामध्ये भगवंताच्या ध्यानामध्ये पूजन आलं, भजन आलं, सेवा आली, रूप आलं, गुण जेवढे म्हणून ध्यान सांगितले त्या सर्व ध्यानाचा अंतर्भाव भगवंताच्या सगुण ध्यानामध्ये होत असतो. म्हणून सगळी गोष्ट बाजूला ठेवून भगवंताच्या सगुण रूपाचं ध्यान करावं. तुकाराम महादेव म्हणजे करावी ती पूजा मनीची उत्तम, लौकिकाचे काम काय असेल तो असो भाग. तात्पर्य सांगायचंय की सगुणाचं ध्यान हे सर्व ध्यानामध्ये श्रेष्ठ सांगितलं, सुलभ सांगितलं, सहज सांगितलं, फलदायी सांगितलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा आग्रह आहे, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान आणि नाम पाठ मौन प्रपंचाची. तर सगुणाचं ध्यान कसं करावं आपण मागं पण एकदा सांगितलं होतं, आपल्या पुस्तकात पण लिहिलं आहे. भगवंताची मूर्ती डोळ्यापुढे घ्यावी आणि भगवंताचे संपूर्ण अवयव अत्यंत दैदिप्यमान आहेत, ते अत्यंत दिव्य आहेत आणि समप्रमाणात आहेत. काही माणसाचे अवयव सारखे नसतात. भगवंताचे नेत्र असतील, भगवंताचे कान असतील, हात असतील, पाय असतील, खूप ठिकाणी वर्णन केले. आता आहेत अजूनबाहू हे सांगितलं वर्णन केले. तर असे याचे अवयव समप्रमाणात आहेत असं डोळ्यापुढे एक चित्र उभं करावं माणसाने ध्यान करत असताना. दुसरी गोष्ट भगवंताचं मुख हे अत्यंत प्रसन्न आहे, हसरं आहे, आनंद देणारा आहे असं त्या श्रीमुखाची काय करावी एक संकल्पना करावी. त्याचप्रमाणे त्याचे 4 भुज आहेत, ते अत्यंत दीर्घ आहेत, अत्यंत व्यवस्थित आहेत. असा चतुर्भुज भगवान द्विभुज असेल, चतुर्भुज असेल. त्याप्रमाणे भगवंताची मान किती छान आहे, कंठामध्ये कौस्तुभमणी धारण केला आहे, माला घातलेल्या आहेत असं ध्यान करावं. आणि कानामध्ये अत्यंत दिव्य असे मकर कुंडल आहेत, संपूर्ण जगाला प्रकाशित करण्यासारखे असे ते अत्यंत झळझळीत आहेत असे कानात कुंडल घातलेले आहेत. भगवंताच्या कटेला त्याला काय म्हणतो पण पितांबर आहे, सुवर्णासारखा सूर्यकांतीचा असणारा असा भगवंताचा पितांबर आहे. कटी कडदोरा बांधलेला आहे, सुवर्ण कडदोरा बांधलेला आहे. त्याप्रमाणे भगवंताचं रूप हे श्यामरूप आहे. असे भगवंताच्या रूपाची कल्पना करावी. आणि भगवंताच्या हातामध्ये आयुध आहेत, शंख आहे, चक्र आहे, गदा आहे असं धारण केलं असावं. त्याप्रमाणे पायामध्ये भगवंताचे तोडलं घातलेले आहेत, ते अत्यंत रुंझून वाजत आहेत. भगवंताचे पाय सम आहेत अशी डोळ्यापुढे मूर्ती धारण करावी. आणि पायापासून तर मग भगवंताचे पाय कसे आहेत, त्या दागिने कोणत्या आहेत, भगवंताचे पाय गुडघे मांड्या कशा आहेत, पितांबर कसा धारण केला, भगवंताची नाभी कशी आहे, भगवंताचं वक्षस्थल कसं आहे, भगवंताची मान कशी आहे आणि भगवंताचं मुख कसं आहे आणि त्याच्यावर कसे अलंकार, म्हणजे वरून मुखापासून तर नखापर्यंत आणि नखापासून तर मुखापर्यंत असं सारखं ध्यान करणं ते वृत्तीला एक प्रकारचा आश्रय असतो. आणि त्या वृत्तीला आश्रय असला तर ती वृत्ती तिथं टिकून राहते. विद्रूप असेल किंवा निरूप असेल ती वृत्ती भीती देते. विद्रूपाला वृत्ती ग्रहण करीत नाही, त्याला पकडून नाही ठेवत. आणि निरूपच असेल, त्याला काय रूपच नसेल तर ती वृत्ती टिकत नाही तिथं. सगुणाचं मात्र ते कसं आहे, ते अत्यंत सुंदर आहे, अत्यंत गोड आहे, अत्यंत फलदायी आहे. आणि म्हणून भगवान हा काय सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर असा परमात्मा असल्यामुळे तिथं ध्यान करायला सगळ्याला सुलभ जातं. म्हणून माऊली म्हणतात असं ध्यान करणं. ध्यानदेव म्हणे सगुण हे ध्यान आणि नामपाठ. तर नामाचा पाठ, नामाच्या पाठात सुद्धा सगुणाचं ध्यान होतं. मग ध्यान करत असताना आसन अमकतम जर नामस्मरण करू लागला तो एकाग्र चित्ताने, तर त्या नामामध्ये आपोआप सगुणाचं ध्यान होतं. एवढं नामाचं महत्व सांगितलेलं आहे. मग अशा त्या नामामध्ये सगुणाचं ध्यान होतं. पण मग जेव्हा ध्यान करीत असेल किंवा नामाचा पाठ करीत असेल तर त्या कालात प्रपंचाचं मौन धरावं लागतं. ही गोष्ट गरज आपोआप प्रपंचाचं होतं मौन. 2 गोष्टी एकत्र राहत नाही. जर प्रपंचाचं मौन असेल तर ध्यान करता येईल, किंवा ध्यान करीत असेल तर प्रपंचाचं मौन आपोआपच होईल.
प्रपंचाचे चिंतन करतो आणि भगवंताचे ध्यान करतो. दोन गोष्टी ते जे मिरयो हो विरुद्ध स्वभाव हो. आणि म्हणून नामाचा पाठ म्हणजेच भगवंताच्या सगुणाचं ध्यान किंवा सगुणाचं ध्यान, याच्यामध्ये प्रपंचाचं आपोआप मौन तयार होतं किंवा नाम पाठामध्ये प्रपंचाचं आपोआप मौन तयार होतं. आणि म्हणून असं ध्यान करणं इतकं सोपं नाही. ध्यान करणं थोडंसं कठीण आहे. एकदम होणार नाही, प्रयत्न केला तर होतो. म्हणून नामातही ध्यान घडत असतं, भजनातही ध्यान घडतं, कीर्तनातही ध्यान घडतं, श्रवणातही ध्यान घडतं. हे सर्व भगवंताचंच रूप असतं. असं हे ध्यान महत्वाचं मानलेलं आहे. मग ज्ञानेश्वर महाराज या 9व्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ म्हणून प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असं आपलं एक नवक म्हणजे हरिपाठामध्ये 3 नवक आहेत. पहिलं नवक म्हणजे 9 त्रिक 27 अभंग आहेत ना, त्यापैकी पहिलं नवक आज समाप्त झालेलं आहे. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय.